मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवालीऐवजी मुंबईत बेमुदत उपोषण केलं जाऊ शकतं असं संकेत दिलेलं असताना आता ओबीसी आरक्षण बचावासाठी मुंबईत मोर्चे काढण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत येत्या सप्टेंबरला मुंबईत ओबीसी आरक्षण बचावासाठी महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावरती आंदोलनाची परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली, तर त्यानंतर 2 दिवसांनीच ओबीसी आरक्षण बचावासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा गजबजणार आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणावरती गदा येत असल्याचा आरोप करत आरक्षणाच्या रक्षणासाठी येत्या 1 सप्टेंबर 2026 रोजी मुंबईमध्ये भव्य महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये केले. आम्हाला कोणाबद्दल द्वेष नाही, परंतु संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाला मान्य नसलेलं आरक्षण कशाला हवंय असा थेट सवाल करत सर्व ओबीसी घटकांनी एकवटून मुंबईकडे कूच करावे असं आवाहन त्यांनी केले. राज्यात सुमारे 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आली आहेत. मराठा समाजाचं मागासपण नाकारलं गेलं असताना ही प्रमाणपत्र कशी वाटली, यामुळे मूळ ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं असून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ओबीसींचं प्रचंड नुकसान होणार आहे असा आरोप हाके यांनी केला आहे. निवडणुका आल्या की सर्व पक्षांना ओबीसी हवा असतो, मग आता आरक्षणावर गदा येत असताना सर्वपक्षीय ओबीसी नेते गप्प का? पश्चिम महाराष्ट्रात कुणबी नव्हते. मराठा समाजाला कुणबी मान्य करणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे अशी टीका हाके यांनी केली. ओबीसींच्या 29% आरक्षणाला धक्का कसा लागला नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं. आता ओबीसी वाचवण्यासाठी लढण्याशिवाय पर्याय हा उरला नाही असं सांगत 1 सप्टेंबरच्या महामोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं.